कृष्णा आंधळेच्या शोधासाठी पोलिसांचं रात्रभर सर्च ऑपरेशन पाहायला मिळालं। स्थानिकांनी दावा केल्यानंतर पोलिसांकडून नाशिकमध्ये रात्रभर शोधाशोध झाली। नाशिक पोलिसांना कृष्णा आंधळेबाबत कोणताही पुरावा सापडला नाही। फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा स्थानिकांनी दावा केला। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। चंदन, आंधळेबाबत कोणताही अद्याप पुरावा सापडला नाही असं कळतंय, काय सविस्तर माहिती? अगदी खरं आहे। काल दिवसभर नाशिकमध्ये जी चर्चा होती आणि ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास केला तो संपूर्ण एक फास्ट ठरला, ती एक अफवाच ठरली असं आता म्हणावं लागेल। कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा काल नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असल्याचं तिथल्या स्थानिकांनी पोलिसांना कळवलं। पोलीस देखील तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले। परिसरातले सगळे सीसीटीव्ही पोलिसांनी या ठिकाणी तपासले। या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक मोटरसायकल निश्चितपणे पोलिसांना सापडली, मात्र त्या मोटरसायकलवर बसलेल्या दोन्ही व्यक्तींचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते। त्या मोटरसायकलची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत नव्हती आणि त्यामुळे हे सांगणं अवघड होतं की दोन व्यक्ती कोण आहेत। तरी देखील पोलिसांनी त्यांचा तपास सुरू ठेवला। दोन तुकड्या ज्या आहेत त्या या मोटरसायकल स्वारांच्या शोधार्थ रवाना केल्या, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही आणि अखेर हे लक्षात आलं की ही कदाचित अफवा असू शकते। कारण गेल्या आठवड्यात देखील अशाच पद्धतीनं नाशिक रोड परिसरामध्ये कृष्णा आंधळे दिसल्याची अफवा पोलिसांना आली होती आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता, तपास केला होता। मात्र सातत्यानं या ज्या बातम्या येत आहेत या स्पष्ट जरी असल्या, म्हणजे या स्थानिकांकडून जरी पोलिसांना कळवल्या जात असल्या तरी त्यामध्ये कुठलंही तथ्य आढळून येत नसल्यानं पोलिसांनी देखील आता या संदर्भात नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे। अर्थात असं जरी असलं तरी येणारा प्रत्येक फोन कॉल हा महत्त्वाचा आहे अशा अंगानं पोलीस या सगळ्या संदर्भामध्ये तपास करत आहेत। कुठलाही फोन कॉल हा दुर्लक्षित केला जात नाहीये। कुठल्याही नागरिकांनी अशा पद्धतीने संपर्क करून माहिती देण्याचा प्रयत्न केला तर त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करतायत। मात्र कालचा हा संपूर्ण प्रकार जो आहे तो अफवाच ठरला असं या ठिकाणी म्हणावं लागेल। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।